कंबरदुखी प्रभावी उपचार. कंबरदुखी विकार निर्माण होण्याची कारणे. व्यायामाचा अभाव किंवा व्यायामाचा अतिरेक, खुर्चीत जास्त वेळ व चुकीच्या पद्धतीने बसणे, खड्डे असलेल्या रस्त्याने मोटरसायकलवर जास्त प्रवास करणे, पोट साफ नसणे, रात्री जागरण, चिंता, शोक व क्रोध, जास्त हालचाल, उपाशीपोटी ओझे वाहणे, श्वेतप्रदर, मासिक पाळीत रक्त जास्त जाणे, जाडजूड गादीवर झोपणे, पोट साफ नसणे, जास्त वजन, आमवात किंवा संधिवात यातील लक्षण म्हणून व म्हातारपण अशा विविध कारणांमुळे कंबरदुखी हा विकार निर्माण होतो. आता पाहूया या कंबरदुखी विकारावर उपचार. या ठिकाणी कंबरदुखीवर 3 प्रकारचे उपचार सांगितलेले आहेत. त्यापैकी कोणताही एकच उपचार वापरावा. अर्धा चमचा ओवा तव्यावर भाजून खावा. 50 मिली मोहरीच्या तेलात लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या सोलून तळून घ्याव्यात व या तेलाने कंबर हलक्या हाताने चोळावी व गरम वीट किंवा गरम वाळू करून कंबर शेकावी. असे 2 वेळा करावे. मेथी दाणे 50 ग्रॅम, सुंठ 50 ग्रॅम व हळद 25 ग्रॅम एकत्र चूर्ण करावे. अर्धा ते 1 चमचा चूर्ण कोमट पाण्याशी घ्यावे. 50 मिली मोहरीच्या तेलात 10 ते 15 ग्रॅम जायफळ मिसळून तेल गरम करून घ्यावे व थंड झाल्यावर या तेलाने कंबर हलक्या हाताने चोळावी. मीठ गरम करावे व या मिठाने शेकावे. असे 2 वेळा करावे. कंबरदुखी या विकारावरील पथ्य. खुर्चीवर बसताना कुबड काढून न बसता ताठ बसणे, जमिनीवर गादी न टाकता झोपणे, डिंक, खजूर, उडीद, दूध, तूप, आले, लसूण यांचा आहारात नियमित वापर करणे, पोहणे, सायकल चालवणे, सकाळी फिरायला जाणे या गोष्टी कंबरदुखी विकारात कराव्यात. कंबरदुखी विकारावरील अपथ्य. जड सामान उचलणे, अतिश्रम, आंबट खारट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, पापड, मऊ गादीवर झोपणे, मोटरसायकलवर प्रवास करणे, फास्ट फूड खाणे, जागरण करणे, एका जागेवर जास्त काळ बसणे या गोष्टी कंबरदुखी विकारात टाळाव्यात.